राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोल्हापूर दौऱ्यावर होते. त्याआधी अमित शहा यांनी एकनाथ शिंदेंचं भरभरून कौतुक केलं होतं. आता समोर आलेल्या माहितीने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. भाजपकडून एकनाथ शिंदेंना थेट मुख्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. सरोदे यांच्या पोस्टमुळे राज्यातील राजकारणासह देशभरातील राजकारणात खळबळ उडाली. त्यांच्या पोस्टमध्ये एका बड्या नेत्याने दिलेल्या माहितीनुसार भाजपने एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे. मात्र त्यासाठी विलिनीकरणाची मोठी अट ठेवली आहे. राजकारण मजेशीर वळणावर आलेलं दिसत असलं तरी देवेंद्र फडणवीस फॅक्टर निस्तेज करण्याची तयारी हा त्यातील गंभीर भाग आहे. फडणवीस नेहमी शिंदेंना पाण्यात बघतात आणि मराठा नेतृत्वाचा आपल्याला धोका आहे असं त्यांना वाटतं. बघूया काय घडतंय असं सरोदे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. त्यांच्या या ट्विटनं मात्र राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरमध्ये गळाला लागलेले ठाकरे गटाचे खासदार ओमराज निंबाळकर यांच्या भूमिकेने आता नवा सस्पेन्स तयार झालाय. ओमराजेंनी काल मी अद्याप शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतलेला नाही. मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी बोलून मी हा निर्णय घेईन अशी भूमिका घेतली होती. त्यानंतर आदित्य ठाकरेंनी त्यांना परतायचं असल्यास सकारात्मक विचार केला जाईल असे संकेत दिले होते. या सगळ्यानंतर शनिवारी रात्री पुण्यात एक महत्त्वाची घडामोड घडली आहे. ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई आणि आमदार कैलास पाटील यांनी काल मध्यरात्री ओमराजे निंबाळकर यांच्या पुण्यातील घरी जाऊन त्यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. या नव्या ट्विस्टमुळे ऑपरेशन टायगर बाबत राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आले. ओमराजे निंबाळकर हे ठाकरे गटासोबत राहिल्यास उर्वरित 5 फुटीर खासदारांना स्वतंत्र गट स्थापन करता येणार नाही आणि त्यांच्या पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत कारवाई होऊ शकते. पक्षातून फुटलेल्या खासदारांविरोधात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता थेट मैदानात उतरण्याचा निर्णय घेतलाय. बंडखोर 6 खासदारांच्या मतदारसंघांमध्ये जाऊन शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी ठाकरे यांनी दर्शवली आहे. त्यासाठी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधून संघटना पुन्हा मजबूत करण्यावर त्यांनी भर दिलाय. जिल्हा प्रमुख आणि प्रमुख जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत फुटलेल्या 6 मतदारसंघातील संघटनात्मक परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बंडानंतरही शिवसैनिक पक्षासोबत ठामपणे उभे राहावेत यासाठी प्रत्येक मतदारसंघात संघटना अधिक बळकट करण्याच्या सूचना यावेळी ठाकरे यांनी दिल्याचं सांगण्यात येते. राज्यातील ग्रामीण भागातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, पशुपालनाला चालना आणि शासकीय जमिनींवरील अतिक्रमणांना आळा या त्रिसूत्रीवर आधारित महत्त्वाचा धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने घेतलाय. महसूल विभागाच्या वतीनं राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना जाहीर करण्यात आली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून व पुढाकाराने ही योजना सुरू झाली आहे. राज्यातील शासकीय पडीक जमिनी नोंदणीकृत महिला बचत गट, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा महिलांचे बचत गट आणि उमेद माविया अंतर्गत येणाऱ्या ग्रामसंघांना नाममात्र 1 रुपया दराने भाडेपट्ट्याने दिल्या जाणार आहेत. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदारांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील गावनिहाय शासकीय जमिनींचा आढावा घेण्याचे आदेश देण्यात आलेत. शिवसेना ठाकरे गटाच्या दुसऱ्या अभूतपूर्व बंडानंतर राज्यासह देशभरातलं राजकारण अक्षरशः ढवळून निघालंय. असं असताना शिवसेनेच्या ऑपरेशन टायगर बाबत अनेक तर्कवितर्क, दावे प्रतिदावे केले जात आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेना खासदारांच्या ऑपरेशन टायगरचा पुरावा समोर येणार अशी माहिती शिवसेनेच्या सूत्रांकडून मिळाली आहे. तर नवीन गटाचा फोटो आणि प्रमाणपत्र आज रात्री उशिरा किंवा उद्या सकाळी लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयातून जाहीर केला जाणार असल्याचं बोललं जाते. तर ऑपरेशन टायगरचा पुरावा ठाकरेंच्या गटाकडून मागितला जात होता. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडून गट स्थापना केल्याची सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्याचे शिंदे गटाकडून सांगण्यात आले होते. मात्र प्रमाणपत्र आणि फोटो समोर आला नसल्यानं अद्यापही शंका उपस्थित केली जात होती. पण आज रात्री उशिरा किंवा उद्या सकाळी अध्यक्षांच्या ऑफिसमधून दोन्ही गोष्टी बाहेर येतील असं सांगण्यात येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता या ठिकाणी रेड रोडवर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वर्षीच्या योग दिनाची थीम निरोगी वृद्धत्वासाठी योग अशी ठेवण्यात आली आहे. वाढत्या वयातही शारीरिक आरोग्य, मानसिक शांतता आणि उत्तम जीवनशैली कशी राखता येईल याद्वारे भर देण्यात आला.
यावेळी जमलेल्या हजारो योग साधकांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग हा केवळ शारीरिक व्यायाम नाही आणि तो कोणत्याही एका वयोगटापुरता मर्यादित नाही, तर ती मानवी आत्म्याची अभिव्यक्ती आहे. योग आपल्याला संतुलित आयुष्य जगायला शिकवतं आणि काय करावे व काय करू नये याचं भान देतं. वयाचा संदर्भ देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी आपले ध्येय हे असायला हवे की आपण वयाच्या 40व्या वर्षी 20व्या वर्षापेक्षाही जास्त लवचिक असले पाहिजे आणि वयाच्या 60व्या वर्षी 30व्या वर्षापेक्षाही जास्त ऊर्जावान राहिले पाहिजे, असं त्यांनी म्हटलं. पेपरफुटीनंतर रद्द करण्यात आलेली वैद्यकीय पदवी प्रवेशासाठी फेरपरीक्षा आज देशभरात घेण्यात येणार आहे. ही पूर्व परीक्षा सुरळीत व पारदर्शक पद्धतीने पार पडावी यासाठी राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था तयार केली असून यासाठी तब्बल 2 लाखाहून अधिक कर्मचारी सज्ज ठेवण्यात आले आहेत. देशातील 551 आणि परदेशातील 14 शहरांमध्ये नीट UG पुनर्परीक्षा होणार आहे. या परीक्षेला तब्बल 22.79 लाख विद्यार्थी बसणार आहेत. आज दुपारी 2 ते सायंकाळी 5:15 या वेळेत लेखी पद्धतीने ही परीक्षा होणार आहे. परीक्षेत अपंग विद्यार्थ्यांना अतिरिक्त वेळ देण्यात येणार असून या विद्यार्थ्यांना सायंकाळी 6:20 पर्यंत परीक्षा देता येणार आहे. ही परीक्षा यशस्वी, गैरप्रकार विरहित आणि सुरक्षितरित्या सुरळीत पार पडावी यासाठी NTA ने विविध यंत्रणांच्या समन्वयातून व्यापक नियोजन केले. दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायलच्या सततच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आणि शांतता करारातील अटींचे सातत्यानं उल्लंघन होत असल्याच्या आरोपावरून इराणच्या संयुक्त लष्करी कमांडनं होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद करण्याची घोषणा केली आहे. तसंच हल्ले सुरू राहिल्यास यापुढील रणनीती ठरली असल्याचं इराणनं म्हटलंय. यामुळे जागतिक इंधन पुरवठ्यावर पुन्हा विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. वॉशिंग्टननं केलेल्या स्पष्ट विश्वासघात आणि करारातील पहिल्या कलमाची अंमलबजावणी करण्यात आलेले अपयश तसंच लेबनॉनमधील युद्धबंदीचे इस्रायलने केलेले उल्लंघन यामुळे ही सामुद्रधुनी बंद करण्यात आली आहे, असं इराणच्या सरकारी दूरचित्रवाहिनीवरून प्रसारित झालेल्या निवेदनात लष्करी कमांडनं नमूद केल्याचं सांगण्यात येते. ही बंदी म्हणजे पहिलं पाऊल असून यापुढे आक्रमण सुरूच राहिल्यास वेगळी पावलं उचलली जातील असा इशारा देखील देण्यात आलाय. भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिरंगी मालिकेचा अंतिम सामना 21 जून म्हणजे आज खेळवला जाणार आहे. या हाय व्होल्टेज सामन्यात दोन्ही संघ विजेतेपदासाठी आमने-सामने येतील. याआधी दोन्ही संघ लीग स्टेजमध्ये भिडले होते तेव्हा भारताचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी आणि श्रीलंकेच्या खेळाडूंमध्ये जोरदार वाद झाला होता. यामुळे आजच्या अंतिम सामन्यात मैदानावर कमालीची चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तिलक वर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला ट्रॉफीवर नाव कोरायचं असेल तर आज कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवावा लागेल. या सामन्यात सर्वांचं लक्ष वैभव सूर्यवंशीवर असेल. IPL 2026 मध्ये तुफानी फॉर्म मध्ये असलेल्या वैभवला या मालिकेत अद्याप मोठी संधी मिळालेली नाही. अशा स्थितीत अंतिम सामन्यात बॅटने चोख उत्तर देण्याची सुवर्ण संधी वैभव सूर्यवंशीकडे असेल. होम मिनिस्टर या कार्यक्रमानं महाराष्ट्राच्या घराघरात एक वेगळी ओळख निर्माण केली. मागच्या 2 वर्षापूर्वी या कार्यक्रमानं तब्बल 20 वर्षांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. मात्र आता हा सदाबहार कार्यक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. होम मिनिस्टर कार्यक्रमाचं नवीन पर्व लवकरच सुरू होईल. याची अधिकृत घोषणा झी मराठीकडून करण्यात आली आहे. विशेष म्हणजे होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे लाडके आदेश बांदेकर भाऊजी पुन्हा एकदा झी मराठीवर कमबॅक करण्यासाठी सज्ज झालेत. आदेश बांदेकरांच्या कमबॅकचा प्रोमो नुकताच वाहिनीकडून अधिकृतरित्या शेअर करण्यात आलाय. मात्र सध्या या कार्यक्रमाची लॉन्च डेट आणि वेळ गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. लवकरच याचीही घोषणा केली जाणार असल्याचं सांगण्यात येते.